नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण असा वेगळा विषय आहे की गोट फार्मिंग. आता गोट फार्मिंग कोकणात चालतंय, मध्य महाराष्ट्रात चालतंय, विदर्भात चालतंय. आता ह्या गोट फार्मिंग संदर्भात काही बऱ्याच अडचणी येतात. फार्मिंग करावं कारण त्याला शाश्वत मार्केट आहे. फार्मिंग का करावं तर शाश्वत इथं चारा मिळतो. फार्मिंग का करावं तर मुबलक पाणी आहे कोकणामध्ये, आणि म्हणून आपण जर फार्मिंग हे केलं तर हे उत्तम आहे, कारण शाश्वत मार्केट आहे. आज 700, 750, 800 रुपये किलो बकऱ्याचं मटण आहे. त्याच्यापासून ब्रीडिंग करून तुम्ही वेगवेगळे व्हरायटी तयार करू शकता, क्रॉसिंग करू शकता, बऱ्याच काही गोष्टी करू शकता. आज आपल्याबरोबर भोसले साहेब आहेत. त्यांचं एक उत्तम फार्म आहे. तो कुठे आहे, कसा आहे, किती आहे, किती शेळ्या आहेत, काय काम करतायत, काय युनिक फार्म आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपण शेळी फार्मिंग कसं करायचं या संदर्भात ट्रेनिंग घेणार आहोत किंवा ट्रेनिंग देणार आहोत. तर भोसले साहेब हे मास्टर ट्रेनर आहेत. भोसले साहेबांचा तुम्ही जर अभ्यास कराल तर गेली कित्येक वर्ष याच्यामध्ये जुजबी काम करता येते, आणि शेळी या विषयावर किंवा गोट फार्मिंग या विषयावर पूर्ण तज्ज्ञ आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच जाणूया की या फार्म संदर्भात आणि संपूर्ण लोकेशन किंवा माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना छोटं किंवा मोठं युनिट चालू करायचं असेल किंवा बँक सबसिडी घेऊन शेळी पालनाचा व्यवसाय करायचा असेल, त्यांनी प्रशिक्षण, प्रमाणपत्र किंवा कर्ज योजना किंवा प्राणी देऊन युनिट चालू करण्यापर्यंतची संपूर्ण माहिती, मार्गदर्शन, प्रॅक्टिकल, आणि ज्यांना या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. म्हणजे तुम्ही स्वतःचं युनिट कोकणात चालू करू शकताय, तुमच्या गावामध्ये चालू करू शकता, आणि त्या संदर्भात लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला नंतर दिली जाईल. व्हिडिओमध्ये बघूया. भोसले साहेब, मला सांगा की सर्वप्रथम आधी आमच्या दर्शकांना तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव सुमित लक्ष्मण भोसले. आपण सध्या उभे आहोत कॅलिफोर्निया 30 फार्मच्या आमच्या प्रकल्पामध्ये. शेळी पालनाचा प्रकल्प आहे जो आहे तळवडे या गावात, सावंतवाडी तालुका, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आम्ही साधारण 2012 सालपासून हे काम करतोय. म्हणजे आता जवळपास 14 वर्ष आम्हाला पूर्ण होत आली हे काम करता करता. सुरुवातीपासूनच आम्ही बंदिस्त शेळीपालनाचं काम करतोय. सुरुवातीला आम्ही 10 शेळ्यांपासून सुरुवात करून आत्ताच्या घडीला आपल्याकडे साधारणपणे आम्ही 200 प्राणी ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाइम ठेवलेले असतात. 200 प्राणी ठेवलेले असतात म्हणजे त्यापैकी साधारण 100-120 आमच्या स्वतःच्या शेळ्या असतात, त्यांना लागणारे नर असतात आणि त्यांची पिल्लं. तर अशा पद्धतीने हे जे काही पिल्लं आमच्याकडे तयार होतात त्याच्या विक्रीचं काम आमच्याकडे चालतं. म्हणजे ज्या काही शेळ्या आहेत त्यांची पिल्लं असतात, जाती विविध आहेत, ते आपण थोड्या वेळाने बघू. त्याच्यानंतर ज्यांना नवीन प्राणी म्हणजे 10+1, 20+1 किंवा 50-100 जे काही शेळ्या लागतात, समजा एखाद्याला नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल, काही लोकांना डायरेक्ट शेळ्यांपासून सुरुवात करायची असते, तर त्यांना पण शेळ्या पुरवण्याचं काम आम्ही करतो. त्याचबरोबर जे ॲक्च्युअल शेळीपालनाचं उत्पन्न आहे, जे ॲक्च्युअल शेळीपालनाचं उद्देश आहे, मटणासाठी जे शेळीपालन केलं जातं किंवा खाण्यासाठी प्राण्यांचे जे पालन केलं जातं, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्राणी पुरवतो. असं विविध अंगी शेळीपालनमधले जे काही उत्पन्नाचे सोर्स आहेत ते सगळे आम्ही टॅप करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आमच्याकडे लेंडीचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं विनियोग केला जातो, ज्याच्यामध्ये आमचा बंदिस्त प्रकल्प असल्यामुळे आमच्या लेंडीमध्ये कुठल्याच प्रकारची चार किंवा तण रुजत नाहीत जेव्हा आमची लेंडी वापरतात माणसं. तर त्याच अनुषंगाने आम्ही अख्खी लेंडी म्हणजे अखंड लेंडी अशाच तशी विकतो. त्याच्याबरोबर पूड केलेली लेंडी म्हणजे पावडर लेंडी सुद्धा आम्ही विकतो. आणि तिसरा आहे कंपोस्ट लेंडी, जो काही दिवसभरात आमच्याकडे पालापाचोळा किंवा खायला घातलेल्यातनं जे काही वेस्टेज राहतं ते, आणि जी काही लेंडी आम्हाला कचरा काढताना जी सापडते त्या सगळ्याला एकत्र कंपोस्ट करून आपण कंपोस्ट लेंडी खत म्हणजे लेंडी खताचं कंपोस्ट असंही आपण तयार करून विक्री करतो. आपल्याकडे एकूण टोटल क्षेत्र किती आहे? आता आपल्याकडे शेळीपालनाखाली आम्ही 4 एकर क्षेत्र वापरतो. त्याच्यामध्ये 4 एकर जे क्षेत्र आहे ते त्यापैकी साधारणपणे 4 गुंठे फक्त आमची शेडची जागा आहे, 4 ते 5 गुंठे. बाकी सगळं जे काही क्षेत्र आहे ते आपण चारा लागवड केलेली आहे. आता चाऱ्यामध्ये आपल्याकडे अविरत पद्धतीचा चारा आहे, ज्याच्यामध्ये नेपियर आलं, CO3 आलं. त्याच्यानंतर आपण मक्याचा हिरवा चारा करतो. म्हणजे हे जे काही चारा जो काही म्हणतो तो आपण सगळ्या हिरव्या चाऱ्यासाठी ही जागा वापरतो. आमच्याकडे लागणारा 200 प्राण्यांसाठी लागणारा जो काही हिरवा चारा आहे तो सगळा आम्ही स्वतः बनवतो, तो विकत आणत नाही. आणि बाकी जो काही सुका चारा आणि खुराक जो आहे तो आम्ही विकत आणतो दर महिन्याला, किंवा सुका चारा आहे जो वर्षभराची साठवण करावी लागते, आणि खुराक जो आम्ही वापरतो तो दर महिन्याला विकत घेतो. आता मला सांगा, तुमच्याकडे जो चारा आहे त्याच्या व्यतिरिक्त जो जंगली चारा आहे तोही वापरताय का तुम्ही, किंवा तो चांगला का शेळीसाठी? हो, तो चांगला खूपच आहे. तसं बघायला गेलं तर शेळी 200 प्रकारचा पाला खाते. अरे वा. ठीक आहे, विविध प्रकारचा. ज्या ठिकाणी शेळी उभी आहे, म्हणजे जसं कोकणातले काही पाले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले काही पाले आहेत, विदर्भात काही पाला मिळतो, ते ज्या ठिकाणी शेळी आहे त्या ठिकाणचा शेळी पाला खाते. फक्त
पाल्याचं जेव्हा आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे बंदिस्त शेळीपालन आणि ते पण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये जेव्हा करतो तेव्हा आम्ही चाऱ्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. म्हणजे आमचा प्रयत्न असतो की आम्हाला तो चारा अविरतपणे प्लॅनिंग सकट मिळाला बरोबर. पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही गवतवर्गीय चाऱ्यावरती लक्ष देतो. आणि जो तुम्ही म्हणताय झाडपाला, तर झाडपाल्याचं पण आम्ही काय करतो की त्याला आम्ही स्केअरसिटी फॉडर म्हणजे ज्यावेळेला समजा गवत उपलब्ध नाही, कधी कधी अचानक खूप जास्त पाऊस होतो, कधीतरी पाऊस कमी होतो, गवताची वाढ कमी होते, थंडी गरमी जे काही कारणं असतात, त्यावेळेला जेव्हा आम्हाला गवत वर्गीय चारा कमी पडतो तेव्हा आम्ही झाडपाला वर्गीय चारा वापरतो. आणि पर्टिक्युलरली आता आपण कोकणात उभे आहोत बरोबर, तर कोकणामध्ये फणस हे जे झाड आहे ते शेळीच्या चाऱ्यासाठी सर्वोत्तम आहे. म्हणजे त्याचा जो काही पाला आहे तो, जसं आता काही पाले जे असतात म्हणजे आपण म्हणूया आंबा म्हणा, फणस सोडून द्या, आंबा रुंबड वगैरे जे पाले आहेत तर त्याचा जो पाला आहे तो जून झाला तर शेळी खायला बघत नाही. ठीक आहे, गिरीपुष्प म्हणून आपल्याकडे झाड येतं, आपण त्याला खताचं झाड म्हणतो. त्याचा कवळा असेल तर खूप आवडीने खातात, पण जून झाला तर पाला तर खायला बघत नाही. फणस हे एकमेव झाड असं आहे की त्याचा कितीही जून असला तरी किंवा तुम्ही झाड बेनून ठेवल्यानंतर पानं खाली पडल्यावरती 8 दिवस सुकलेली पानं सुद्धा तेवढ्याच आवडीने शेळी खाते. आणि त्याच्यामध्ये प्रथिनाचं कंटेंट खूपच चांगलं असल्यामुळे त्याचं हे रिसर्च सुद्धा झालंय की शेळीचा पाला हा खूप चांगला आहे. आणि मुळात आपल्याकडे फणस लोकल आहे, त्याला काही फवारणी करावी लागत नाही, काय नाही. सो आम्ही फणसाची लागवड करतो आणि अदरवाईज जे काही गावातले फणस आहेत ते नक्की वापरतो, प्लस लागवड केलेल्या फणसाची. आणि तुम्ही म्हणला समजा बाकी आंबा, फणस, रुंबड, उंबर, काट्यासन, पाल्यासन, शिवण, कांदळ, खैर, ऐन, गिरीपुष्प, गुळवेल, करवंद, बोर, बऱ्याच प्रकारचा शेळीपाला खाते. आणि ज्याला ज्याला शक्य आहे ते घालणं तो नक्की घातलेला चांगला. समजा एखाद्या शेतकऱ्याला नवीन आहे आणि त्याला एक समजा एक छोटं 10चं युनिट करायचं आहे, तर त्याला करण्यापासून तर शेड पासून ते संपूर्ण मार्गदर्शन तुम्ही करू शकताय का? हो, आम्ही ते ऑलरेडी करतो सुद्धा. म्हणजे 5, 10, 50, 100 अगदी आम्ही 500 प्राण्यांच्या प्रकल्पाला सुद्धा कन्सल्टंट म्हणून काम करतो. एक्झॅक्टली. सो त्यामुळे अगदी बेसिक पासून हाताला धरून फक्त एक आहे की आम्ही त्यांच्या इथे जाऊन काम नाही करू, काम त्यांना करायचं, पण मार्गदर्शन कम्प्लीट करतो. आता हे मार्गदर्शन तुम्ही एखाद दुसरी विजिट त्याच्या फार्मवर आणि बाकी इथं देऊ शकताय. हो, तसंच असतं. महाराष्ट्रातले शेतकरी समजा काही समजा असं ग्रुप वाईज तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना संपूर्ण मार्गदर्शन देऊ शकता. म्हणजे 2 दिवसाचं 4 दिवसाचं ट्रेनिंग आपण करू शकतो. ऍब्सोल्युटली करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मला सांगा की हा जो चारा जो आहे, हा चारा कापणीसाठी तुमच्याकडे जो लेबर आहे तो टोटल एवढ्या ह्याच्यासाठी कितीचं काम करतोय? आता आपल्याकडे साधारणपणे तुम्ही बघितलं तर वरती आता आपण बघितलं 5 महिला आहेत आपल्याकडे. आता 5 महिला ज्या आहेत आमच्याकडे आमचे 2-3 प्रकल्प आहे. आमचं शेळी पालनाचं आहे, आमचं आंब्याचं काम असतं, आमचं आता हल्लीच आम्ही नवीन सस्यपालन सुरू केलं. तर त्यामुळे हे जे काही सगळं आमचं लेबर आहे किंवा आमची जी काही वर्कफोर्स आहे ती आम्ही डिवाइड केलेली आहे सगळ्या याच्यामध्ये. आणि सगळ्यांना सगळं माहिती असलं पाहिजे असं आमचं मत आहे. त्याच्यामुळे जे सस्यपालनातले तेच शेळीपालनात काम करतात, शेळीपालनातलेच आंब्यात काम करतात. फक्त महिला जे आहेत ते आम्ही शक्यतोवर प्राण्यांशी निगडीत जेवढं आहे तेवढं महिला करतात. आणि जे शेतीचं काम आहे म्हणजे चारा लावणं, चारा कापणं, झाडं बेधणं हे पुरुष मंडळी करतात. तर सध्या आपल्याकडे 5 महिला आणि 2 पुरुष असं आणि मी 8वा असं करून आपण टोटल 8 जण हा आमचा अख्खा सगळा प्रकल्प सांभाळतो. मला सांगा, तुम्ही आंतरपीक म्हणून तुम्ही चारा पीक करताय, मग हे आंब्याच्या क्षेत्राच्या खाली करताय तर क्षेत्र किती आहे? हा, तर जे आंब्याच्या क्षेत्राखाली करतो ते साधारण 2 एकर आहे. म्हणजे आंब्याची आमची जुनी बाग आहे, तर त्या बागेच्या आतमधली जागा जुनी लागवड असल्यामुळे गुंठ्याला 1 झाड मध्ये 30-30 फूट जागा रिकामी जाते. त्याच्यात आम्ही चारा पिकं लावलेली आहेत. आणि बाकी आम्ही जो काही चारा करतो सगळा मळ्यात करतो. मळ्यात सुद्धा आम्ही अविरत पद्धतीचा चारा आणि मका म्हणजे भात कापणी झाली की त्याच्यावर आम्ही लगेच मका पेरतो, तो एकदा कापतो, परत पेरून परत अजून एकदा एप्रिल-मे महिन्यापर्यंत कापतो. असं 2दा मका करतो आणि तिसऱ्यांदा परत त्या जमिनीत आम्ही भात शेती करतो. आता बघितलं तर तुम्ही काही कापणी केलेली आहे, तर कापणी केल्यानंतर परत कापणीला यायला किती दिवस जातात? साधारणपणे ऍव्हरेज आपण 60 ते 75 दिवस पकडतो. म्हणजे वेगवेगळाच आहे. एक पॅराग्राफ नावाचा चारा आहे, दर महिन्याला कापणी येतो. नेपियर वगैरे सारखा जो चारा आहे तो आपल्या भागात पाण्याचं आणि बाकी सगळं नियोजन बघता साधारणपणे 60 ते 75 दिवसात आम्हाला मिळतो. तोच चारा पावसात मला 50 दिवसाला पण कापायला मिळतो. तेवढ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असतं. तुती सारखा चारा वापरताय का तुम्ही? मलबेरी तुती आहे किंवा आम्ही सुबाबुळची पण लागवड केलेली आहे, सुबाबुळ पण आहे. मी म्हणलं असं झाडपाला वर्गीय जे काय आहे ना, जसं आता तुम्ही इथे बघू शकता, आपण आता पेरूचा पाला आणून ठेवलाय. तो आम्ही पिल्लांसाठी की ज्या नवीन पिल्लांना आम्हाला सवय लावायची वेगवेगळ्या प्रकारच्या पाल्याची, मग त्यांना आम्ही तो सध्या पाला बांधून ठेवतो. आणि बाकी ज्या मोठ्या प्राण्यांना हिरवा चारा जो आहे तो सलगचा चालू असतो. जसं शेळीपालनामध्ये काही माणसं असतात की फक्त आवडीसाठी म्हणून एक आपल्याला ग्रामीण भाग आहे, घरामध्ये एक बकरा बकरी किंवा एक बकरी किंवा एक बकरा असावा काहीतरी जण. तर सध्या लोकांना गायी हा खूप मोठा प्राणी वाटायला लागला आणि जो आहे त्यामुळे त्याचं सगळं नियोजन वेगळ्या पद्धतीचं होतं. मग त्याच्याऐवजी समजा एखादी शेळी ठेवली तर गायीचं जसं शेण मिळतं तसं शेळीची लेंडी मिळते, गायीचं जसं दूध मिळतं तसं शेळीचं दूध मिळतं. तर त्या दृष्टिकोनातनं बरेचसे लोक इकडे, आता आम्ही गोव्याच्या बऱ्यापैकी जवळ आहोत, गोव्यातनं सुद्धा बरीचशी लोक आमच्याकडनं
येऊन एक शेळी हा. एक बोकड अरे वा. किंवा नुसता एक बोकड अशी बरीचशी खरेदी होते. अरे वा वा. तर मग ते असतं. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की जे क्वांटिटीमध्ये फार्म सुरू करतात बरोबर किंवा जसं आपण तिसरं जे मेन आहे की मटणासाठी जे अॅनिमल जातात बरोबर. तसं तिन्ही प्रकारचं ह्याच्यात पण होतं आणि त्याच्यात पण होतं. हो, तर साहेब मला सांगा तुम्ही आता तुम्ही मगाशी म्हटलं पालनासाठी आपण शेळी देतोय, हो. त्याच्यानंतर मटणासाठी देतोय, त्याच्यानंतर छोटी पाडसं पिल्लं देतोय, देतो, हो, बरोबर. तर आता ह्यांचा रेट कसा काय असतो? हा आता तुम्ही म्हटलं तर ह्या प्रत्येकाचा रेट वेगळा वेगळा राहतो. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जशी आम्ही जी पाळायसाठी म्हणून पिल्लं विकतो 3 महिन्याच्या वर्षी आम्ही पिल्लं देतो. बरोबर. 3 महिन्याच्या खालची पिल्लं विक्री करतो पण आम्ही देत नाही. म्हणजे काय की समजा एखाद्याला आता परवा माझ्याकडे झालं की 3 दिवसाचं पिल्लू एका माणसाने बुक केलं. ओके. म्हणजे त्या माणसाला ते पिल्लू आवडलं. हा. ठीक आहे. ते बकरा बघण्यासाठी आलेले ते आमचे नेहमीचे गिरायक आहेत. ते 1-2-3 महिन्यातनं एक प्राणी आमच्याकडनं हळूहळू घेऊन जातात. तर त्यांना तो पिल्लू खूपच आवडला. पण ते त्यांना मी म्हटलं की तुम्ही हे बुक करा. त्यांनी ते बुक केलं. ते 3 महिन्यासाठी आम्ही कशासाठी ठेवतो तर आम्हाला आईचं दूध पाजायचं असतं. दूध तोडून आम्ही 3 महिन्याचं पिल्लू त्यांना 3 दिवसाचं पिल्लू दिलं तर त्याला त्रासच होणार आणि बरोबर. शक्यता आहे की ते जगणार नाही. Mortality, बरोबर. त्याच्यामुळे आम्ही 3 महिने त्याच्यासाठी ठेवतो. दुसरं कारण असतं की त्यांचा जो काही वॅक्सिनेशनचा प्रोटोकॉल आहे बरोबर. तो आम्ही 3 महिने ठेवून कंप्लीट केलेला असतो बरोबर. आणि त्याच्यानंतर आम्ही ते प्राणी न्यायला ओपन करतो. बरोबर. मग जे बुक होतात ते ऑलरेडी जायचेच असतात आणि जे अदरवाईज आमच्याकडे राहतात ते 3 महिन्याच्या वरच्या आम्ही पिल्लं विकतो. मग ह्या 3 महिन्याच्या वरच्या पिल्लांचा जो रेट असतो तो 750 पासून ते 850 रुपये प्रति किलो या दरात आम्ही देतो. त्याच्यामध्ये आता हा रेट एवढा असतो कारण तुम्हाला आई सुद्धा दिसते, वडील सुद्धा आमच्याकडे. ही बाहेरनं आणलेली पिल्लं ट्रेडिंगची पिल्लं नाही, नाही, बरं, नसतात. स्वतः. सगळी पिल्लं आमच्याकडे जन्माला आहेत. जो कोणी आमच्याकडनं ती पिल्लं नेतो त्याला त्या पिल्लाचा आई आणि वडील दोन्ही बघून घेता येतं. ओके. म्हणजे थोडक्यात त्याचं जेनेटिक्स बघून ते प्राणी घेऊन जातात. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्लॅब्स आहेत की त्या 3 महिन्यामध्ये त्याची किती वजन वाढ झाली. आता काही पिल्लं आमच्याकडे 3 महिन्यामध्ये 24 किलो 25 किलो पर्यंत पण पोहोचतात. मग अशा पिल्लांचा दर थोडा जास्त असतो कारण त्यांचा पोत चांगला आहे, त्यांचं जेनेटिक्स चांगलं असल्यामुळे त्याचा रेट आम्ही जास्त लावतो. ओके. आणि जी ॲव्हरेज पिल्लं आहेत त्यांचा रेट ॲव्हरेज असतो. बरोबर. आता ॲव्हरेज पिल्लं म्हणजे काय की साधारणपणे ती 6 ते 8 महिन्यात 20 किलो होतात अशी पिल्लं ॲव्हरेज असतात. आणि हीच प्राणी हे 20 किलोचेच प्राणी मेनली आपल्याकडे जे मटणाला विकल्या जातात किंवा देवाला पाहिजे, लग्नाला पाहिजे. आपल्याकडे आता आमच्या भागामध्ये बरेच धार्मिक गोष्टी होतात की ज्याच्यामध्ये बोकड वापरला जातो. मग ते तो जो रेट असतो तो साधारणपणे 500 रुपये किलो असतो. म्हणजे 750 ते 850 हा पिल्लांचा रेट झाला. जे प्राणी खाण्यासाठी म्हणून घेऊन जातात त्यांचे 500 रुपये किलो असतात. 20-25 किलोचे बोकड असतात ते. आणि त्याचबरोबर आता कुर्बानीसाठी जे मोठे बोकड जातात ईदसाठी वगैरे किंवा काही लोक अगदी इतर गोष्टींसाठी पण 70-80 किलोचे बोकड घेऊन जातात. तर त्यांचा दर त्या मानाने परत वेगळा राहतो. साधारणपणे 600-650च्या रेंजमध्ये त्या बोकडांचा दर राहतो. त्याच्यानंतर जे जसं मी म्हटलं की आम्ही जे प्राणी ब्रीडिंगसाठी देतो की ज्यांना 10 शेळ्या आणि 1 बोकड किंवा 20 शेळ्या आणि 1 बोकड किंवा 2 बोकड असे जे आमच्याकडनं गट घेऊन जातात. मग ते गट त्या ब्रीडप्रमाणे समजा आता उस्मानाबादी ब्रीड असेल तर मग ते प्राणी आम्ही आमच्याकडे आणून सेट करून दिलेले असतात. तर त्या दृष्टीने त्यांचा साधारणपणे 475 ते 525 फिमेल्सचा जो रेट आहे तो 475 रुपये प्रति किलो आणि मेलचा जो रेट आहे तो 525 रुपये किलो असं ह्याच्याने ते उस्मानाबादी झालं. त्याच्यानंतर काही लोकांना काही राजस्थानी ब्रीड्स हवे असतात. म्हणजे सिरोही झालं, सोजत झालं, कोटा झालं, हैदराबादी झालं, अशा बऱ्याच राजस्थानी ब्रीड्स आहेत किंवा मोठ्या अंगाच्या ब्रीड्स आहेत. मग त्यांचा दर जो असतो किंवा बिटल आता बऱ्यापैकी फेमस आहे. तर मग त्यांचा जो दर असतो तो त्यांची जी काही क्वांटिटी आहे आणि त्यांची जी काही रिक्वायरमेंट असतात. आमची एक सध्या ऑर्डरवर काम चालू की त्या माणसांना सगळ्याच्या सगळ्या प्रेग्नंटच शेळ्या हव्यात. 20 त्यांनी बिटल शेळ्या आमच्याकडे हे केलेल्या आहेत पण त्यांना सगळ्याच्या सगळ्या प्रेग्नंट आहेत. मग त्या आम्ही तशा हुडकून आणून दिलेल्या असतात आणि प्लस आमच्याकडे सेट केलेून दिलेले असतात. त्या अनुषंगाने जो काही आमचा खर्च असतो ते सगळं बघून त्याच्यात आम्ही त्याचा रेट लावतो त्याला. एक शेवटचा प्रश्न, जर समजा आपल्या वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ या जवळच्या ठिकाणच्या एखाद्या शेतकऱ्याने समजा एखादं छोटं युनिट 10, 15, 20 करायला गेलं आणि त्याला वॅक्सिनेशन हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट आपण जर मानला किंवा मॉर्टिलिटीचं होऊ नये म्हणून, तर त्याच्या संदर्भात संपूर्ण गाईड तुमच्याकडून होईल काय? आम्ही जे कोणी आमच्याकडनं प्राणी घेऊन जातात त्यांना अगदी हाताला धरून इंजेक्शन देण्याच्या ट्रेनिंग पर्यंत आम्ही सगळं दाखवतो. म्हणजे आमचं उद्देश असं की जर आमच्याकडनं एखादा माणूस 10 प्राणी नेतोय तर त्याचा प्रकल्प जर चालला तर त्याच्याकडे बघून अजून 4 माणसं येणार. सिंपल एज दॅट. त्याच्यामुळे त्यांना तो प्रकल्प चालवण्यासाठी जी काही मदत लागते, जसं मी म्हटलं फक्त त्यांच्याकडे जाऊन आम्ही स्वतः काम नाही करू शकत पण त्या जी काही माहिती लागते, जी काही आपण म्हणतो ट्रेनिंग लागते किंवा सल्ला लागतो किंवा मार्गदर्शन लागतं ते आम्ही सगळा करायचा प्रयत्न करतो. आणि आमचं आता इतके वर्ष काम करत असताना आमचा अनुभव की आम्ही एखाद्याला काही गोष्टी सांगितल्याने आमचं काही कमी होत नाही. उलट आम्ही जेव्हा सांगतो तर आम्हाला सुद्धा त्याच्यानं रिव्हिजन होतं प्रत्येक वेळेला. आणि प्लस जे कोणी आमच्याकडनं प्राणी घेऊन जातात त्यांना जर चांगली आम्ही मदत केली, चांगली सर्व्हिस दिली आणि त्याच्यातनं त्यांचं जर चांगलं झालं तर आपोआप आमचं नाव चांगलं मोठं होतं. आणि त्याच बेसिसवरती मागचे 14 वर्ष शेळीपालन करतो. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की शेळीपालन एका वर्षात बंद होतात. तसं न होता आम्ही व्यवस्थित अविरतपणे काम करतोय. आमचं स्वतःचं काम प्रामाणिकपणे करत जे कोणी आमच्याकडनं आमच्या
आमच्यासोबत जोडले राहतात, त्यांच्यासोबत पण प्रामाणिकपणे काम करत आम्ही पुढे चालतो. मित्रांनो, भोसले साहेबांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकवर आधारित सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेंगुर्ला यांच्याकडून कोकणातील नव्याने शेळीपालन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण प्रमाणपत्र कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन घेणार आहोत. फेब्रुवारी 2026 मध्ये घेणार असून ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी या नंबरवरही संपर्क करावा. अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. धन्यवाद.